पाठ 14. उष्णतेचे मापन व परिणाम. आपल्याला माहितीये की उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ती जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते. एखाद्या वस्तूचं तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपल्याला दर्शवते. आपल्याला हेही माहितीये की उष्णता दिली की वस्तूचं प्रसरण होतं आणि वस्तू थंड केली की तिचं आकुंचन होतं. तसंच उष्णतेमुळे द्रव्याचं अवस्थांतरण होतं. उष्णतेचं एसआय मधलं एकक जूल आणि सीजीएस मधलं एकक कॅलरी हे आहे. 1 कॅलरी उष्णता 4.18 जूल एवढी असते आणि 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही 1 कॅलरी ऊर्जा असते. आता बघूया उष्णतेचे स्रोत. पहिला स्रोत म्हणजे सूर्य. पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा हा सर्वात मोठा स्रोत आहे. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या प्रक्रियेत हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमची केंद्रकं तयार होतात. त्यातून ऊर्जा निर्मिती होते आणि यातला काही ऊर्जा प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. 2. पृथ्वी. पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. याला भूऔष्णिक ऊर्जा म्हणतात. 3. रासायनिक ऊर्जा. लाकूड, कोळसा, पेट्रोल या इंधनांच्या ज्वलनात इंधनाची ऑक्सिजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते. 4. विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार, उदाहरणार्थ विजेची इस्त्री, विद्युत शेगडी आपल्या रोजच्या जीवनात आपण पाहतो. म्हणजेच विद्युत ही सुद्धा उष्णतेचा स्रोत आहे. पुढचा स्रोत म्हणजे अणुऊर्जा. युरेनियम, थोरियम अशा मूलद्रव्यांच्या अणूंच्या केंद्रकाचं विभाजन केलं असता अत्यंत थोड्या कालावधीत प्रचंड ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते. ही अणुऊर्जा प्रकल्पात वापरली जाते. हवा. आपल्या सभोवताली असलेल्या हवेत बरीच उष्णता सामावलेली असते. यानंतर तापमान. एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून बघू तर शकतो, पण आपल्याला जाणवणारी ही उष्णता किंवा थंडी या संवेदना सापेक्ष असतात. कसं ते बघा. 3 एकसारखी भांडी घ्या. त्यांना अ, ब, क ही नावं द्या. अ मध्ये गरम पाणी, ब मध्ये थंड पाणी भरा आणि क मध्ये अ आणि ब मधलं थोडं थोडं पाणी टाका. आता उजवा हात अ मध्ये आणि डावा हात ब मध्ये बुडवा. 2-3 मिनिटं ठेवा. आता दोन्ही हात क मध्ये बुडवा. काय जाणवतं? उजव्या हाताला हे पाणी थंड जाणवलं आणि डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवलं. कारण काय लक्षात आलं? की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचं किंवा पदार्थाचं तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही. तसंच जास्त गरम किंवा जास्त थंड वस्तूला हात लावून आपण बघितलं तर इजा होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून तापमान मोजण्यासाठी आपण तापमापी हे उपकरण वापरतो. आता उष्णता आणि तापमान ह्यात काय फरक आहे ते बघूया. पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो. अणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचं एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचं मापक असतं. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असतं. म्हणजे जर 2 वस्तूंमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असेल तर त्यांचं तापमान समान असतं. आता या ठिकाणी उष्ण वायू असलेल्या वायूतील अणूंची गती दाखवली आहे आणि या ठिकाणी थंड वायूतील अणूंची गती दाखवली आहे. अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणांची दिशा आणि लांबी
त्यांच्या वेगाची दिशा आणि परिमाण दाखवतात. यावरून आपल्या काय लक्षात आलं की उष्ण वायूतील अणूंचा वेग अधिक आहे, तर थंड वायूतील अणूंचा वेग हा त्याहून कमी आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतोय स्थायू वस्तूतील अणूंचा वेग. स्थायूतील अणू हे परस्पर बलाने बांधलेले असल्यामुळे आपल्या स्थानावरून विस्थापित होत नाहीत आणि उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते आंदोलित होतात. जितकं स्थायूचं तापमान जास्त तितका त्यांचा दोलनवेग जास्त असतो. मग आता समजा अ आणि ब या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत आणि ए चं वस्तुमान बी वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ मधल्या अणूची संख्या ही ब मधल्या अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे. त्यामुळे जरी अ आणि ब चं तापमान समान असलं, म्हणजेच त्यांच्यातल्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा जरी समान असली, तरी अ मधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा ही ब मधल्या अणूंच्या एकूण गतीच्या ऊर्जेपेक्षा दुप्पट असणार. म्हणून अ आणि ब चं तापमान समान असलं तरी अ ची उष्णता ही ब मधल्या उष्णतेपेक्षा दुप्पट असेल. आता एकाच आकाराची दोन स्टीलची भांडी घ्या. अ भांड्यामध्ये थोडं पाणी भरा आणि ब भांड्यामध्ये त्याच्या दुप्पट पाणी भरा. दोन्ही भांड्यातील पाण्याचं तापमान समान आहे हे नक्की करा. आता एक स्पिरिटचा दिवा घेऊन अ आणि ब मधील पाण्याचं तापमान 10 अंश सेल्सिअसनं वाढवा. दोन्ही भांड्यातील तापमान वाढवण्यासाठी तुम्हाला सारखाच वेळ लागला का? नाही. ब मधील पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी अधिक वेळ लागला. म्हणजेच समान तापमान वाढीसाठी ब ला अधिक उष्णता द्यावी लागली. म्हणजे अ आणि ब मधल्या पाण्याचं तापमान समान असून सुद्धा ब मधील पाण्यातली उष्णता ही अ मधील पाण्यातल्या उष्णतेपेक्षा जास्त आहे. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरनहीट आणि केल्व्हिन ही एककं वापरतात आणि या तिन्हीतला संबंध या सूत्रांनी आपल्याला बघता येतो. F-32/9 बरोबर C/5 समीकरण 1, K बरोबर C अधिक 273.15 समीकरण 2. उदाहरणार्थ पाण्याचा उत्कलन बिंदू हा 212 अंश फॅरनहीट म्हणजेच 100 अंश सेल्सिअस म्हणजेच 373 केल्व्हिन आहे. आता बघूया तापमापी. घरी कुणाला ताप आला असताना वापरलेली तापमापी म्हणजे वैद्यकीय तापमापी. याशिवाय इतर प्रकारच्या तापमापी वेगवेगळ्या मापनासाठी वापरल्या जातात. पहिल्यांदा आपण साधारण तापमापीच्या कार्याविषयी माहिती करून घेऊया. या तापमापीमध्ये एक काचेची अरुंद नळी असते जिच्या एका टोकाकडे फुगा असतो. या नळीत पूर्वी पारा भरलेला असायचा, पण पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने आता त्या जागी अल्कोहोल वापरलं जातं. नळीची उरलेली जागा निर्वात असून नळीचं दुसरं टोक बंद असतं. ज्या वस्तूचं तापमान मोजायचं त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो. त्यामुळं त्याचं तापमान वस्तूच्या तापमाना एवढं होतं आणि या वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचं प्रसरण होतं आणि नळीतील त्याची पातळी वाढते. त्याच्या नळीतील पातळीवरून तापमान जाणून घेता येतं आणि त्याप्रमाणे तापमापीची नळी चिन्हांकित केलेली असते. ही आहे वैद्यकीय तापमापी. एका निरोगी मानवी शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअस असतं. त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे 35 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येतं. आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी याऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते. यात तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण न वापरता एक संवेदक वापरला जातो, जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचं व त्यावरून तापमानाचं थेट मापन करू शकतो. तर प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी ही असते आणि याच्या मदतीने 40 अंश सेल्सिअस ते 110 अंश सेल्सिअस मधील कोणतंही तापमान मोजता येतं. आणि दिवसभरातील किमान आणि कमाल तापमानाचं मापन करण्यासाठी जी विशिष्ट प्रकारची तापमापी वापरतात ती याप्रमाणे असते. हिला कमाल किमान तापमापी म्हणतात. एखादी उष्ण वस्तू आणि थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवली तर त्यामध्ये उष्णतेची देवाणघेवाण होते. उष्ण वस्तू उष्णता देते तर थंड वस्तू उष्णता
शोषते. त्यामुळे उष्ण वस्तूचं तापमान कमी होतं तर थंड वस्तूचं तापमान वाढतं. आणि एक स्थिती अशी येते की ज्यावेळी दोन्ही अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान होते, म्हणजेच त्यांचं तापमान देखील समान होतं. यानंतर विशिष्ट उष्मा. पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते. याला सी हे चिन्ह वापरतात. याचं एसआय मधलं एकक आहे जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस आणि सीजीएस मधलं एकक आहे कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. विशिष्ट उष्मा सी आणि वस्तुमान एम असलेल्या वस्तूचं तापमान टी पासून टी पर्यंत वाढवायचं असेल तर त्याला क्यू ही ऊर्जा द्यावी लागते. आणि हे आपण सूत्रांनी लिहू शकतो. क्यू बरोबर एम गुणिले सी गुणिले कंसात टीएफ वजा टीआय. वेगवेगळ्या पदार्थांचा विशिष्ट उष्मा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ ॲल्युमिनियमचा विशिष्ट उष्मा आहे 0.21 तर सोन्याचा 0.03. यानंतर कॅलरी मापी. वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरलं जातं. यात एखाद्या थर्मास फ्लास्कप्रमाणे आत आणि बाहेर अशी 2 भांडी असतात, ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरून आत सुद्धा उष्णता येऊ शकत नाही. म्हणजेच आतलं भांडं आणि त्यातील वस्तू सभोवतालापासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात. हे भांडं तांब्याचं असतं. यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी आणि द्रव ढवळण्यासाठी एक कांडी असते. कॅलरी मापीत एक स्थिर तापमानाचं पाणी ठेवलेलं असतं, म्हणजे पाण्याचं आणि आतल्या भांड्याचं तापमान समान असतं. यात जर आपण एखादी उष्ण वस्तू टाकली तर ती वस्तू पाणी आणि आतलं भांडं यांच्यात उष्णतेची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे त्यांचं तापमान समान होतं. कॅलरी मापीतलं आतलं भांडं आणि त्यातील पदार्थ हे सभोवतालच्या इतर सर्व वस्तूंपासून आणि वातावरणापासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्यामुळे उष्ण वस्तूने दिलेली एकूण उष्णता व पाण्याने व कॅलरी मापीने ग्रहण केलेली एकूण उष्णता समान असते. त्याचप्रमाणे जर आपण कॅलरी मापीत थंड वस्तू टाकली तर ती वस्तू पाण्यातून उष्णता ग्रहण करेल आणि तिचं तापमान वाढेल, म्हणजे पाण्यातील व कॅलरी मापीतील उष्णता कमी होईल आणि त्यांचं तापमान कमी होईल. समजा कॅलरी मापीच्या आतील भांड्याचं वस्तुमान MC, तापमान T1, त्यात भरलेल्या पाण्याचं वस्तुमान MW, पाण्याचं तापमान कॅलरी मापीच्या तापमाना एवढंच म्हणजे T1, त्यात आपण M0 वस्तुमान आणि T0 तापमान असलेली वस्तू टाकली तर T0 हे T1 पेक्षा अधिक असल्याने ती वस्तू उष्णता पाण्याला आणि कॅलरी मापीला देईल आणि तिन्हीचं तापमान लवकरच समान होईल. या अंतिम तापमानाला TF असं म्हणूया. वस्तूने दिलेली एकूण उष्णता Q0 ही पाण्याने ग्रहण केलेली उष्णता QW व कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता QC यांच्या बेरजे एवढे असेल. म्हणून समीकरण Q0 इज इक्वल टू QW अधिक QC. म्हणजेच Q0 बरोबर M0 गुणिले डेल्टा T0 म्हणजेच तापमानातील बदल गुणिले C0. या ठिकाणी डेल्टा T0 बरोबर T0 वजा TF. QW बरोबर MW गुणिले डेल्टा TW गुणिले CW. या ठिकाणी डेल्टा TW बरोबर TF वजा TI आणि QC बरोबर MC गुणिले डेल्टा TC गुणिले CC. या ठिकाणी डेल्टा TC बरोबर TF वजा TI बरोबर डेल्टा TW. म्हणून M0 गुणिले डेल्टा T0 गुणिले C0 बरोबर MW गुणिले डेल्टा TW गुणिले CW अधिक MC गुणिले डेल्टा TC
गुणिले CC याचा उपयोग वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा काढण्यासाठी केला जातो. यानंतर बघूया उष्णतेचे परिणाम. यापूर्वी उष्णतेचे पदार्थांवर होणारे दोन परिणाम आपण पाहिले आहेत. एक म्हणजे आकुंचन प्रसरण आणि दुसरं अवस्थांतर. आता बघूया प्रसरण. कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली तर त्याचं तापमान वाढतं आणि प्रसरण होतं. होणारं प्रसरण त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून असतं. उष्णतेमुळे स्थायू, द्रव, वायू अशा सर्व पदार्थांचं प्रसरण होतं. पहिल्यांदा बघूया स्थायूचं प्रसरण. एकरेषीय प्रसरण. स्थायूचं एकरेषीय प्रसरण म्हणजे तापमानामुळे तार किंवा सळीच्या रूपातल्या स्थायूच्या लांबीत होणारी वाढ. सळीची मूळ लांबी L1, सळीचं मूळ तापमान T1, सळीचं नवीन तापमान T2 आणि सळीची नवीन लांबी L2. या ठिकाणी डेल्टा T बरोबर T2 वजा T1 म्हणून L2 वजा L1 समानुपाती L1 गुणिले डेल्टा T. म्हणून L2 वजा L1 बरोबर लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा T. म्हणून L2 बरोबर L1 कंसात 1 अधिक लॅम्बडा डेल्टा T. या ठिकाणी लॅम्बडा हा स्थिरांक असून त्याला पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक म्हणतात. वेगवेगळ्या पदार्थांचे प्रसरणांक वेगवेगळे असतात. म्हणजेच पदार्थाचा प्रसरणांक लॅम्बडा बरोबर L2 वजा L1 छेद L1 डेल्टा T. यावरून समजतं की प्रसरणाचं एकक तापमानाच्या एककाच्या व्यस्त म्हणजेच 1/अंश असतं. यानंतर स्थायूचं प्रतलीय प्रसरण. स्थायूच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणेच स्थायूच्या पत्र्याचं तापमान वाढवलं की त्याचं क्षेत्रफळ वाढतं. याला स्थायूचं प्रतलीय प्रसरण म्हणतात. याचं सूत्र आहे A2 बरोबर A1 कंसात 1 अधिक सिग्मा डेल्टा T. या ठिकाणी डेल्टा T हा तापमानातील बदल आहे. A1 हे पत्र्याचं आरंभीचं क्षेत्रफळ आणि A2 हे पत्र्याचं अंतिम क्षेत्रफळ आहे. सिग्मा हा पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक आहे. यानंतर स्थायूचं घनीय प्रसरण. पत्र्याप्रमाणे स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली तर त्याचं सर्व बाजूनी प्रसरण होतं आणि आकारमान वाढतं. याला म्हणायचं स्थायूचं घनीय प्रसरण. याचं सूत्र आहे V2 बरोबर V1 कंसात 1 अधिक बीटा डेल्टा T. इथे डेल्टा T हा आहे तापमानातला बदल, V2 हे आहे स्थायूचं अंतिम आकारमान, V1 हे आहे स्थायूचं आरंभीचं आकारमान आणि बीटा हा पदार्थाचा घनीय प्रसरणांक. यानंतर द्रवाचं प्रसरण. द्रवाला ठराविक आकार नसतो पण ठराविक आकारमान असतं. म्हणून द्रवाचा घनीय प्रसरणांक आपल्याला लिहिता येतो V2 बरोबर V1 कंसात 1 अधिक बीटा डेल्टा T. इथे डेल्टा T हा आहे तापमानातील बदल, V2 हे आहे द्रवाचं अंतिम आकारमान आणि V1 हे द्रवाचं आरंभीचं आकारमान. बीटा हा द्रवाचा प्रसरणांक. यानंतर वायूचं प्रसरण. वायूला ठराविक आकारमानही नाही आणि आकारही नाही, पण वायूला उष्णता दिल्यावर त्याचं प्रसरण होतं. पण तो एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास त्याचं आकारमान वाढू शकत नाही व त्याचा दाब वाढतो. त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचं प्रसरण मोजलं जातं. अशा प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांक म्हणतात, ज्याचं सूत्र आहे V2 बरोबर V1 कंसात 1 अधिक बीटा डेल्टा T. या ठिकाणी डेल्टा T हा तापमानातला बदल, V2 हे वायूचं समान दाबावरील अंतिम आकारमान आणि V1 हे वायूचं
समान दाबावरील आरंभीचा आकारमान आहे. बीटा हा वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे.